हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 6वीची नवीन अभ्यासक्रमानुसार प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. विषय आहे समाजशास्त्र, म्हणजेच इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र तिन्ही विषयांची एकत्रितपणे प्रश्नपत्रिका आहे. चला तर मग मुलांना 20 गुणांची प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. काही शाळांमध्ये ही 15 गुणांची आहे तर काही शाळांमध्ये 20 गुणांची. त्यातला प्रश्न पहिला पाहूया. प्रश्न पहिला अ. कंसातील योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा. 4 गुणांसाठी आहे. पर्याय दिलेले आहेत. मोहेंजोदडो, प्रागैतिहासिक काळ, शेती, आगम साहित्य, आशिया आणि पृथ्वी. त्यातलं पाहूया. पहिलं, वर्धमान महावीर यांची शिकवण टिंबटिंब या ग्रंथातून मिळते. उत्तर, वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. दुसरं आहे, लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ टिंबटिंब. लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ प्रागैतिहासिक काळ. तिसरं, हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह टिंबटिंब या ठिकाणी सापडले. हडप्पा संस्कृतीतील महास्नानगृह मोहेंजोदडो या ठिकाणी सापडले. चंद्रग्रहणात टिंबटिंबची छाया चंद्रावर पडते. चंद्रग्रहणात पृथ्वीची छाया चंद्रावर पडते. जंबूद्वीपाचा टिंबटिंब खंडात सर्वात जास्त भाग आहे. उत्तर, जंबूद्वीपाचा आशिया खंडात सर्वात जास्त भाग आहे. अन्नाची गरज भागविण्यासाठी मानवाने टिंबटिंब व्यवसाय सुरू केला. उत्तर, अन्नाची गरज भागविण्यासाठी मानवाने शेती व्यवसाय सुरू केला. ब प्रश्न बघूया. योग्य जोड्या जुळवा. 3 गुणांसाठी आहे. त्यातले पहिलं आहे, ताम्रपाषाणयुग, पुराश्मयुग, भौतिक साधने, पाण्याने वेढलेला भूभाग. ब गट, नाणी, चाकाचा शोध, द्वीप आणि अग्नीचा शोध. आता उत्तर आहे ताम्रपाषाणयुग, चाकाचा शोध, पुराश्मयुग, अग्नीचा शोध, भौतिक साधने, नाणी आणि पाण्याने वेढलेला भूभाग, द्वीप. पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा अ. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी. पुराश्मयुगातील मानवाची 2 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर, पुराश्मयुगातील मानवाची जीवनशैली पूर्णपणे निसर्गावर अवलंबून होती. या युगातील मानवाने दगडाची मोठी व धारदार हत्यारे तयार केली. पुराश्मयुगातील मानव अन्न गोळा करण्यासाठी व शिकारीसाठी भटकंती करीत असे. पुढचा प्रश्न आहे, नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली. उत्तर, नवाश्मयुगात मानवाने शेती व पशुपालनाला सुरुवात केली. शेतीमुळे अन्न मिळविण्यासाठी भटकंती करण्याची मानवाची गरज संपली. त्यामुळे मानव एका ठिकाणी स्थिर वस्ती करून राहू लागला. अन्नाची उत्पादकता वाढली व नदीच्या काठाने गाव वस्त्या निर्माण झाल्या. पुढचा प्रश्न पाहूया आता आपण. ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती. उत्तर, ताम्रपाषाण युगात मानवाने दगडासोबतच तांब्याच्या धातूचा शोध लावला. या युगात तांब्याची हत्यारे व भांडी बनविली जाऊ लागली. या युगात शेतीचा विस्तार झाला, चाकाचा वापर वाढला आणि सुंदर नक्षीकाम केलेली मातीची भांडी तयार केली जाऊ लागली. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला माहीत असलेल्या भाषांची यादी तयार करा किंवा येथे तुम्हाला माहीत असलेल्या 5 भाषांची नावे लिहा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला माहीत असलेल्या भाषांची नावे लिहायची. मराठी, हिंदी, गुजराती, मल्याळी, तेलुगू, कानडी, तमिळी, काश्मीरी, संस्कृत, मारवाडी, भोजपुरी, सिंधी, पंजाबी, मद्रासी, इंग्लिश, चीनी, फ्रेंच इत्यादी. पुढचा आहे ब प्रश्न 2 गुणांसाठी. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. वृत्तजाळीचे उपयोग लिहा. उत्तर, पृथ्वीवरील स्थान निश्चितीसाठी वृत्तजाळीचा उपयोग होतो. नकाशे तयार करण्यासाठी, हवामानाचा अभ्यास करण्यासाठी, दिशादर्शकासाठी वृत्तजाळीचा उपयोग केला जातो. आजच्या आधुनिक युगातही वृत्तजाळीचा प्रभावीपणे वापर करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर, भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. पृथ्वीवरील नैसर्गिक व मानवी घटकांचे वर्णन आणि त्यांचे परस्परावलंबन जाणून घेणे यांचा अभ्यास भूगोलामध्ये केला जातो. प्राकृतिक भूगोल व मानवी भूगोल या भूगोल अभ्यासाच्या 2 शाखा आहेत. तसेच
भूगोल अभ्यासाच्या विविध उपशाखा आहेत. पुढचा प्रश्न आहे, नावे लिहा. प्राचीन काळातील सौर घड्याळे, कोणार्कचे सूर्य मंदिर आणि जयपूर येथील जंतर मंतर. त्यातलं दुसरं आहे, प्राचीन भारतीय द्वीप. 2 द्वीपांची नावं लिहायची तुम्ही. कुशद्वीप, क्रौंचद्वीप, पुष्करद्वीप आणि जम्बूद्वीप. कोणतेही 2 लिहू शकता. 2 गुणांसाठी आहेत ही नावे लिहा हा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, प्रश्न 3 अ. पुढील संकल्पना स्पष्ट करा. 4 गुणांसाठी आहे हा प्रश्न. समाज. समाज म्हणजे केवळ माणसांचा जमाव किंवा गर्दी नसून समान ध्येय, परस्पर सहकार्य, आंतरक्रिया आणि सुरक्षिततेसाठी एकत्र आलेल्या माणसांचा संघटित समूह होय. यात सर्व स्त्री, पुरुष, बालके, वृद्ध यांचा समावेश होतो. पुढचा आहे, संविधान. देशाच्या सुव्यवस्थित कारभारासाठी आणि नागरिकांच्या हक्काच्या रक्षणासाठी तयार करण्यात आलेले मूलभूत कायदे, नियम व तरतुदी यास एकत्रितपणे संविधान किंवा राज्यघटना असे म्हणतात. देशाचा कारभार संविधानातील तरतुदीनुसारच चालतो. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. कुटुंब संस्था. कुटुंब ही समाजातील सर्वात महत्त्वाची व प्राथमिक सामाजिक संस्था आहे. नातेसंबंध, विवाह किंवा दत्तक विधानाद्वारे एकत्र आलेले सदस्य यात असतात. मुलांचे संगोपन, संस्कार आणि प्राथमिक गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा पूर्ण करण्याचे काम कुटुंब संस्थेद्वारे होते. पुढचा प्रश्न आहे ब. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तुम्हाला दिले सामाजिक विविधता, ते धार्मिक विविधता, भाषिक विविधता, सांस्कृतिक विविधता आणि रीतिरिवाज यामधील विविधता. तर अशा पद्धतीने हे संकल्पना चित्र तुम्ही पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून कळवा. व्हिडिओला लाईक अँड शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये इतर विषयांची लिंक दिलेली आहे, तीही तुम्ही अवश्य पहा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.